महिन्याभराचा किराणा भरताना तुम्ही टोमॅटो सॉस नक्कीच खरेदी करत असणार. टोमॅटो सॉस मुले अगदी आवडीने खातात. ब्रेडला लावून किंवा याप्रमाणे चपातीला लावून, वेगवेगळ्या पराठ्यांसोबत किंवा वेगवेगळ्या चायनीज फूडमध्ये टोमॅटो सॉस आवडीने खाल्ला जातो. पण बाहेरच्या टोमॅटो सॉसमध्ये खूपच प्रिझर्वेटिव्ह असतात. ते आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. म्हणून मी आज घरच्या घरी टोमॅटो सॉस कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहे. तर रेसिपी पूर्णपणे बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तर टोमॅटो सॉस बनवण्यासाठी 1 किलो टोमॅटो घेतले. घेण्यापूर्वीच टोमॅटो स्वच्छ धुवून ठेवलेले होते. त्यानंतर टोमॅटोच्या देठाकडचा जो पार्ट होता तो कट करून घेतला आणि या पद्धतीने टोमॅटो मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले. 1 किलो टोमॅटो या पद्धतीने कट करून घेतलेले आहे. सॉस बनवण्यासाठी टोमॅटो नेहमी लालसर, रसाळ आणि ताजे बघून घ्यायचे. टोमॅटो 2 प्रकारचे असतात, देसी आणि हायब्रिड टोमॅटो. दोन्हीमध्ये काहीच फरक नसतो. फक्त देसी टोमॅटो हलकेसे आंबट असतात. दोन्हीपैकी कोणतेही टोमॅटो घेतले तरी चालतील. तर आजच मार्केटचा टोमॅटो सॉस घेणे बंद करा आणि या पद्धतीने घरी टोमॅटो सॉस बनवा. म्हणजे मुले आवडीने हा हेल्दी टोमॅटो सॉस खाऊ शकतील. तर 5च मिनिटामध्ये सर्व टोमॅटो कट करून झालेत आणि कट केलेले सर्व टोमॅटो कुकरमध्ये काढून घेतले. दुकानातील सॉसप्रमाणेच आपला टोमॅटो सॉस दाटसर आणि कलरफुल व्हावा यासाठी त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा, अद्रकचा तुकडा, लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि 3 बीटरूटाचे तुकडे घातलेत. त्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. तर दालचिनीचे 2 तुकडे, 4-5 लवंग आणि 7-8 काळी मिरी घातली. त्यानंतर अर्धा कप साखर कुकरमध्ये घातलंय आणि सर्व एकदा मिक्स करून घेतलं. तर मोठा गॅस करून 2 मिनिटासाठी सर्व परतून घ्यायचे. त्यामुळे साखर वितळते आणि साखरेला पाणी सुटतं. तर वरतून कोणतंही पाणी न टाकता साखरेच्याच पाण्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहे. तर बघू शकताय कुकरमध्ये साखरेला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर झाकण लावून मध्यम गॅसवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण उघडून सर्व टोमॅटो एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतले. टोमॅटो आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. त्यामुळे हे थंड करून घेणे गरजेचे होते. कुकरमध्ये लवकर थंड झाले नसते. त्यामुळे या पद्धतीने पसरट भांड्यामध्ये काढून घेतल्यामुळे टोमॅटो लवकर थंड होतील. त्यानंतर टोमॅटोमध्ये जे खडे मसाले घातलेले होते तेही टोमॅटोमधून काढून घ्यायचे. बघू शकता वाफ पूर्णपणे गेलेली दिसते. टोमॅटो पूर्णपणे थंड झाले. तर हे आता आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे. तर त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये जेवढे एका वेळी येतील तेवढे टोमॅटो काढून घेतले आणि हे मिक्सरला दळून घ्यायचे. टोमॅटोचा गर मिक्सरमधून काढून घेतला. पण टोमॅटोमध्ये खूप बिया असतात. त्यामुळे हा गर चाळून घ्यायचा आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस बनवायचा त्याच भांड्यामध्ये मिक्सरमधून काढलेला टोमॅटोचा गर घालून चाळणीने चाळून घ्यायचा. टोमॅटो मिक्सरमधून दळून घेताना पाणी टाकायचं नाही. टोमॅटोच्याच पाण्यामध्ये टोमॅटो मिक्सरला दळून घ्यायचे. टोमॅटोच्या बिया चाळणीवरती शिल्लक राहिलेल्या होत्या त्या फेकून दिल्या. त्यानंतर उरलेले टोमॅटोही मिक्सरला दळून घेतले.
आणि त्याची पेस्ट चाळणीने चाळून घेतली. तर 1 किलो टोमॅटोपासून एवढा टोमॅटोचा गर आपल्याला भेटला आहे. पण यामध्ये खूप असं पाणी शिल्लक आहे, त्यामुळे पाणी आटेपर्यंत टोमॅटो सॉस शिजून घ्यायचा. मध्यम गॅस ठेवून टोमॅटो सॉस शिजायला ठेवला आहे. तर यामध्ये आपल्याला काही चवी टाकायच्यात. तर चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर कलर यावा म्हणून काश्मीरी लाल मिर्च पावडर. तर येथे 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली. सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि हे आता आपल्याला शिजून घ्यायचं. तर शिजवताना यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे हे आजूबाजूला खूप उडतं. हवं तर हे झाकण न ठेवता या पद्धतीने शिजून घ्यायचं, म्हणजेच खूपच कमी वेळामध्ये हे शिजलं जातं. पण आजूबाजूला हे खूप मोठ्या प्रमाणात उडत होतं, त्यामुळे हे अर्ध याप्रमाणे झाकण ठेवून मी शिजून घेतलं आहे. 20 ते 25 मिनटामध्येच हे खूप दाटसर झालेलं दिसतंय. एकदा यातलं पाणी कमी झालं तर हे उडायचं बंद होतं. त्यानंतर झाकण काढूनच हे मी शिजून घेतलं होतं. तर बऱ्यापैकी दाटसर झाल्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचा व्हिनेगर घालायचं. व्हिनेगर सॉसमध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर सॉस 4 ते 5 मिनटं परत शिजून घेतला. टोमॅटो सॉस तयार झाला की नाही हे बघण्यासाठी कढाईमधला टोमॅटो सॉस थोडासा प्लेटवर घेतलाय आणि प्लेट तिरकी करून बघायची. तर या पद्धतीने सॉसमधून पाणी खाली येताना दिसतंय. तर सॉसमध्ये अजून खूपच पाणी आहे, त्यामुळे परत 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर सॉस शिजून घेतला. त्यानंतर सॉस एकदम दाटसर झालेला दिसलाय. परत प्लेटवर चेक करूया. परत प्लेटवर थोडासा सॉस घातला. त्यानंतर चेक करण्यासाठी प्लेट थोडीशी हलवून बघितली. प्लेट थोडीशी तिरकीही करून बघितली आणि सॉसवर थोडीशी तोंडाने हवा घालून बघितली, पण सॉस खाली येत नव्हता. म्हणजे आपला टोमॅटो सॉस परफेक्ट असा तयार झाला आहे आणि त्यामध्ये पाण्याचा अंश शिल्लक राहिला नाही. तर हा टोमॅटो सॉस पूर्णपणे थंड होऊन द्यायचा. त्यानंतर तो एका हवाबंद डब्यामध्ये काढून घ्यायचा. बघू शकताय, कोणताही कलर न वापरता एकदम चमचमीत असा टोमॅटो सॉस तयार झालेला दिसतोय. टोमॅटो सॉस हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये साठवायचा. 6 महिने चांगला टिकतो. फ्रीजच्या बाहेर महिनाभर चांगला टिकतो. सॉसला फक्त पाणी लागू द्यायचे नाही. ज्या डब्यामध्ये सॉस साठवणार तो डब्बा काचेचा एअरटाईट स्वच्छ धुवून वाळवलेला असावा.